नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण GNM सेकंड इयरमधील मेंटल हेल्थ नर्सिंग या विषयामधील मेंटल रिटार्डेशन म्हणजेच मतिमंदत्व या डिसीज कंडिशनबद्दल अभ्यास करणार आहोत. यामध्ये आपण मतिमंदत्व म्हणजे काय, याचे निदान कसे करायचे, मतिमंदत्वाचे गुणधर्म काय काय असतात, तसेच याचे कारणे काय काय असतात, याचे प्रकार किती असतात, मतिमंदत्व झाल्यावर काय काय समस्या निर्माण होतात आणि मतिमंदत्व असलेल्या रुग्णांचा उपचार कसा करता येईल, या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण या क्लासमध्ये करणार आहोत. तर यामध्ये सर्वप्रथम जगावे आणि जगू द्यावे हा माणुसकीचा धर्म आपण नकारू शकत नाही. स्वावलंबाने जगण्यासाठी दोनच गोष्टीची आवश्यकता असते. प्रथम म्हणजे धडधाकट शरीर आणि बऱ्यापैकी बुद्धिमत्ता असणे खूप महत्त्वाचे आहे. यामध्ये अपंगत्व, मग ते शारीरिक असो, मानसिक असो किंवा बौद्धिक असो, जो मतिमंदत्व आहे त्याचे एक शापयुक्त आयुष्य आहे असे पूर्वी मानले जाई. यामध्ये अपंगाच्या वाट्याला एकतर कमालीची अपेक्षा येई किंवा परावलंबी बनविणाऱ्या नको इतक्या दयेची वागणूक मिळे. परंतु आता हळूहळू परिस्थिती बदलत आहे. सध्याच्या युगामध्ये विविध साधनाद्वारे शारीरिक अपंगत्वावर चांगल्या प्रकारची मात केल्याचे आपण पाहत आहोत. परंतु मानसिक अपंगत्व अजूनही दुर्लक्षित आहे. तर मेंटल रिटार्डेशन म्हणजेच मतिमंदत्व म्हणजे काय हे पाहूया. यामध्ये सर्वसामान्य व्यक्तीपेक्षा बुद्धीची वाढ कमी झाल्याने निर्माण होणाऱ्या मानसिक आणि बौद्धिक अपंगत्वाला मतिमंदत्व असे म्हणतात. ही याची व्याख्या सुद्धा आहे. आणि अपंगत्वामुळे त्या व्यक्तीला सभोवतालच्या वातावरणात, समाजामध्ये समायोजन करता येत नाही. सामाजिकरित्या ती व्यक्ती अपंगत्वामुळे स्वतंत्र राहू शकत नाही. तर मतिमंदत्व म्हणजेच मेंटल रिटार्डेशनचे मुख्य लक्षणे काय काय असतात हे पाहूया. यामध्ये मतिमंदत्व असलेल्या मुलांची वाढ व विकासाचे टप्पे उशिरा असतात. तसेच मतिमंदत्व असलेल्या मुलांच्या भाषेची वाढ झालेली नसते. तसेच मलमूत्र विसर्जनावर त्यांना स्वतः ताबा ठेवता येत नाही. तसेच इतर मुलांमध्ये समरूप होऊ शकता येत नाही आणि इतरांच्या बरोबरीने ज्ञान घेऊ शकत नाहीत किंवा ज्ञानामध्ये स्वतः वाढ करू शकत नाहीत. नेक्स्ट, मतिमंदत्वाचे निदान कसे करता येईल हे पाहूया. यामध्ये दोन गोष्टीवरून मतिमंदत्वाचे निदान करता येते. सर्वप्रथम म्हणजे चिकित्सालयीन तपासणी, ज्यालाच आपण क्लिनिकल असेसमेंट असं म्हणतो. आणि सेकंड आहे बुद्धिमापनाच्या बौद्धिक चाचण्यावरून, म्हणजेच इंटेलिजन्स टेस्ट करतो. या दोन गोष्टीमुळे आपल्याला मतिमंदत्वाचे निदान करता येते. यामध्ये सर्वप्रथम चिकित्सालयीन तपासणी काय असते हे पाहूया. यामध्ये कुटुंबामध्ये मतिमंदत्वाची हिस्ट्री आहे का हे पाहतात. तसेच कौटुंबिक वातावरण कसे आहे हे सुद्धा पाहतात. आणि व्यक्तीमध्ये काही जन्मजात अस्वाभाविकता होती का, उदाहरणार्थ मायक्रोसेफॅलिक डोके व चेहरा यामध्ये विसंगती आहे का, तसेच मुलाची हनुवटी लांब आहे का, बाह्यकर्णीची अस्वाभाविकता आहे का, बोलताना अडखळतो का, अशा मुलांची वाढ व विकासाची टप्पे त्यांच्या वयानुसार आहेत का हे पाहतो. तसेच अशा मुलांची शाळेतील प्रगती मागासलेली असते आणि अशा मुलांना सामान्य ज्ञान कमी असते. नेक्स्ट, मतिमंदत्व असलेल्या मुलांमध्ये सामान्यपणे दिसणारे गुणधर्म काय असतात हे पाहूया. यामध्ये अशा मुलांचे डोके स्वाभाविकपेक्षा छोटे किंवा मोठे असते. तसेच केस भुरे किंवा मऊ असतात. त्वचा रफ असते किंवा खरबडीत असते. तसेच डोळे तिरके असतात. ओठामधून जीभ बाहेर आलेली असते. आणि मतिमंदाची शारीरिक वेगळेपणाची सहज ओळख करता येणारी एक अवस्था म्हणजे मंगोलिझम, ज्यालाच डाऊन सिंड्रोम या नावाने ओळखतात. मंगोलिझम आणि डाऊन सिंड्रोम या दोन्हीचाही अर्थ एकच होतो. नेक्स्ट, मतिमंदत्व असणाऱ्या मुलांमध्ये ॲक्च्युअल गुणधर्म काय काय दिसतात, म्हणजेच कॅरेक्टरिस्टिक्स
हे पाहूया. मतिमंदत्व असणाऱ्या मुलांचा चेहरा चंद्रासारखा गोल असतो, तसेच तिरके डोळे आणि मरकट सुरकुत्या असतात. तसेच मतिमंदत्व असलेली मुले आनंददायक व मित्रत्वाची असतात आणि त्यांच्या डोक्यांचा घेर हा सरासरी 51 सेंटीमीटर इतका असतो. जेव्हा डोक्याचा घेर हे स्वाभाविकतापेक्षा फारच लहान असतो, तेव्हा त्या अवस्थेला मायक्रोसेफॅली असे म्हणतात. प्रमाणापेक्षा फार मोठे डोके हे हायड्रोसेफॅलसमुळे सुद्धा असू शकते. नेक्स्ट, मतिमंदत्वाची काय काय कारणे असू शकतात हे पाहूया. यामध्ये मतिमंदत्वास अनेक गोष्टी कारणीभूत आहेत, ज्यामध्ये जन्मापूर्वी किंवा जन्मते वेळी व जन्माच्या नंतरच्या कारणीभूत गोष्टींना आपण आळा घालून मतिमंदत्वाचा प्रतिबंध करू शकतो. ज्यामध्ये मतिमंदत्व होण्याच्या कारणामध्ये सर्वप्रथम जेनेटिक कॉज असू शकतो. यामध्ये सिंगल जीन म्युटेशन, फिनिलकेटोन्युरिया आणि क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटीज म्हणजेच डाऊन सिंड्रोम या जेनेटिक फॅक्टर्समुळे सुद्धा मतिमंदत्व होऊ शकते. तसेच मतिमंदत्व होण्यापाठीमागं प्रीनेटल कॉजेस असू शकतात, म्हणजेच जन्मापूर्वीचे कारणीभूत घटक, ज्यामध्ये गरोदरपणी कुपोषित असणे, गरोदरपणी मातेस संसर्ग होणे, उदाहरणार्थ गरमी आणि जर्मन मिझल्स अशा आजारामुळे सुद्धा बाळाला मतिमंदत्व होऊ शकते. यासोबत बाळंतपणाच्या वेळी मातेचे वय 35 ते 40 वर्षे असल्यावर सुद्धा मतिमंदत्व झालेला मुलगा जन्मास येऊ शकतो. यासोबत गरोदरपणी मातेचे डॉक्टरी तपासणीशिवाय व सल्ल्याशिवाय औषधे घेणे, मद्यपान करणे, धूम्रपान करणे आणि रेडिएशनच्या संपर्कात आल्यामुळे सुद्धा मतिमंदत्व होऊ शकते. तसेच पेरिनेटल कॉजेस सुद्धा असू शकतात, ज्यालाच जन्मवेळीची कारणे असे म्हणतो. यामध्ये मदरच्या बाळंतपणामध्ये अडथळा आल्यावर मेंदूला दुखापत होणे, उदाहरणार्थ चुकीच्या फॉरसेप्सचा वापर केल्याने उशिरा किंवा लांबत जाणारे बाळंतपण, अति रक्तस्राव व श्वासरोध झाल्यामुळे इत्यादी जन्माच्या वेळी कारणामुळे सुद्धा मतिमंदत्व होऊ शकते. तसेच पोस्टनेटल कॉजेस असू शकतात, म्हणजेच जन्मानंतरची कारणे सुद्धा असू शकतात, ज्यामध्ये बाळ जन्माला आल्यावर पहिल्या 2 वर्षामध्ये मुलामध्ये जर कुपोषण असले, तसेच इंटॉक्सिकेशन असले, उदाहरणार्थ कर्निकटेरस असल्यावर होऊ शकतो. तसेच मेंदूला संसर्ग होणे, मेंदूला आवाळू उठणे, हेड इंजुरी, एपिलेप्सी, जन्मजात मेटाबॉलिक डिसऑर्डर असल्यावर, अँटीसोशल बिहेवियर अशा मुलांमध्ये सुद्धा समाजाविरोधी वर्तन आढळते व ते वरचेवर नापास होत असतात. इत्यादी जन्मानंतरची कॉजेस मेंटल रिटार्डेशनसाठी कारणीभूत ठरू शकतात. नेक्स्ट, बुद्धिमापनाच्या चाचण्यावरून मतिमंदत्व कसे ओळखता येईल हे पाहूया. यामध्ये बुद्धिमापनाच्या चाचण्यावरून मतिमंदत्वाचे निश्चितीकरण होते. बौद्धिक चाचणी घेतली असता अशा व्यक्तींचा बुद्ध्यांक म्हणजेच इंटेलिजन्स क्वोशन्ट हा 70 पेक्षा कमी असतो. हे बुद्ध्यांकाचे सूत्र आहे, जे की तुम्ही इथे पाहू शकता. यावरून IQ काढला जाऊ शकतो. नेक्स्ट, मतिमंदत्व कसे ओळखावे हे पाहूया. यामध्ये मुलांच्या एकंदर वाढ व विकासाबद्दल आईकडूनच सविस्तर माहिती घेऊन, तसेच मुलाची शारीरिक घडण व वर्तनाचे निरीक्षण करून ओळखता येते. नेक्स्ट, मुलांच्या सामान्य वाढीबद्दल सविस्तर माहिती घेऊया. यामध्ये मुलांच्या वाढीतील टप्पे उशिरा होत गेल्यावरून मतिमंदत्व ओळखता येते, ज्यामध्ये सामान्य वाढीतील महत्त्वाचे 4 टप्पे आपण या ठिकाणी पाहत आहोत. यामध्ये सर्वसाधारणपणे लहान बाळ हे स्वतः न कोणी आधार देता त्याची स्वतःची मान ताठ धरणे हे 3 महिन्यामध्ये होत असते. तसेच स्वतः आधाराने बसणे हे 6 महिन्यामध्ये होत असते. स्वतःचे स्वतः चालणे हे 9 महिने ते 1 वर्षाचे बाळ करत असते आणि काही शब्द किंवा वाक्य बोलण्याचे कार्य हे लहान बाळामध्ये 1 ते 1.5 वर्षापर्यंत साधारणतः होत असते. तसेच त्यांच्या वाढीच्या स्थानामध्ये पुढील प्रकारे मतिमंदत्व ओळखता येते. यामध्ये 5 वर्षापर्यंतचे मतिमंदत्व उशिरा दिसणाऱ्या टप्प्यांच्या इतिहासावरून ओळखता येते. तसेच 5 वर्षापुढील मतिमंदत्व शालेय अभ्यासक्रमात नापास होणे, वर्तनातील समस्या निर्माण होणे व समाजाच्या अपेक्षाविरुद्ध वर्तन करणे
नेक्स्ट, मतिमंदत्व असलेल्या मुलाचे शारीरिक स्वरूप कसे असते हे पाहूया. यामध्ये मतिमंदाची एक विशिष्ट अशी शारीरिक घडण असते. त्यावरून मतिमंदत्व सहज ओळखता येते. हा गुणधर्म तीव्र मतिमंदामध्ये म्हणजेच सिव्हिअर मेंटल रिटार्डेशनमध्ये अधिक दिसतो आणि सौम्य व माफक मतिमंद व्यक्ती सामान्य दिसतात व त्यांच्यात शारीरिक घडण ही वेगळी नसते. नेक्स्ट, मेंटल रिटार्डेशनचे प्रकार किती आहेत हे पाहूया. यामध्ये सर्वप्रथम प्रकार आहे माइल्ड मेंटल रिटार्डेशन, ज्यालाच सौम्य मतिमंदत्व असे म्हणतात. तर या प्रकारामध्ये मुलांचा IQ हा 50 ते 70 इतका असतो. सौम्य मतिमंदत्व असलेली मुले एज्युकेबल असतात. त्यांना विशेष काळजी घेऊन शिकवले तर ते शिकू शकतात. तसेच ती मुले ज्ञान संपादन करू शकतात. उदाहरणार्थ लिहिणे, वाचणे, बास्केट बनविणे, वायरच्या खुर्च्या विणणे, स्टॅम्प मारणे, साधी बेरीज वजाबाकी करणे, पेपर विकणे इत्यादी गोष्टी करू शकतात. यामुळे अशा व्यक्ती पूर्णतः कुटुंबावर अवलंबून नसतात. नेक्स्ट प्रकार आहे मॉडरेट मेंटल रिटार्डेशन, ज्यालाच माफक मतिमंदत्व असे म्हणतो. तर या प्रकारामधील व्यक्तींचा IQ 30 ते 50 इतका असतो. अशा व्यक्ती ट्रेनेबल असतात. त्यांना जसे प्रशिक्षण म्हणजेच ट्रेनिंग देऊन त्याचप्रमाणे कृती करू शकतात व अशा व्यक्तींना कमीत कमी स्वतःची काळजी कशी घ्यावी यासाठी प्रशिक्षण म्हणजेच ट्रेंड करता येते. त्यामुळे निदान त्या स्वतःच आणि अपघातापासून बचाव करू शकतात. तसेच ते साधी साधी कामे सुद्धा करू शकतात. उदाहरणार्थ व्यवस्थित जेवणे, अंथरूण घालणे, कपड्यांच्या घड्या घालणे, कपडे घालणे, स्वच्छ राहणे आणि अंघोळ करणे इत्यादी कामे हे स्वतः करू शकतात. थर्ड प्रकार आहे सिव्हिअर मेंटल रिटार्डेशन, ज्यालाच तीव्र मतिमंदत्व असे म्हणतो. तर अशा प्रकारामधील व्यक्तींचा IQ हा 30 पेक्षा कमी असतो आणि कुटुंबातील व्यक्तींनाच अशा व्यक्तींची पूर्ण काळजी घ्यावी लागते. तसेच त्यांना सतत देखरेखीची म्हणजेच कस्टेडियल केअरची आवश्यकता सुद्धा असते. अशा व्यक्ती पूर्णपणे कुटुंबावर अवलंबून असतात आणि त्यांचा कुटुंबावर, समाजावर व पर्यायाने देशावर सुद्धा बोजा असतो. नेक्स्ट, मतिमंदाच्या प्रकारावरून त्यांचा बुद्ध्यांक तसेच त्यांचे मानसिक वय एज्युकेबल आहेत की नाही, ट्रेनेबल आहेत की नाही हे समजण्यास सोपे जाईल. तर सर्वप्रथम सौम्य मतिमंद प्रकारामध्ये 50 ते 70 इतका बुद्ध्यांक असतो. त्यांचे वय 8 वर्षापेक्षा जास्त असते. त्यांना एज्युकेशन घेता येते व ते ट्रेनेबल सुद्धा असतात. तसेच दुसऱ्या प्रकारामध्ये माफक मतिमंदत्वामध्ये त्यांचा IQ 30 ते 50 असतो. त्यांचे मानसिक वय 3 ते 8 वर्ष असते. ते एज्युकेबल नसू शकतात आणि त्यांना ट्रेनिंग दिल्यावर ते ट्रेनिंग घेऊ शकतात. तसेच जो तिसरा प्रकार आहे त्याला तीव्र मतिमंदत्व म्हणतो. यामध्ये अशा व्यक्तींचा IQ 30 पेक्षा कमी असतो. यांचे मानसिक वय हे 3 वर्षापेक्षा कमी असते आणि ते अजिबात एज्युकेबल नसू शकतात. त्यांना ट्रेनिंग ही दिली तरी ते काही करू शकत नाहीत आणि त्यांना सतत देखरेखीची सुद्धा आवश्यकता असते. नेक्स्ट, मतिमंदत्वामुळे निर्माण होणाऱ्या समस्या काय काय असू शकतात हे पाहूया. यामध्ये सर्वप्रथम समस्या ही वैयक्तिक समस्या असते. यामध्ये ज्या मुलांचा बुद्ध्यांक 30 पेक्षा कमी आहे अशा मुलांची संपूर्ण देखरेख कुटुंबालाच करावी लागते. बुद्ध्यांक 30 ते 50 असलेल्या मुलांना व्यवस्थित कपडे घालणे, जेवण घेणे, अंघोळ करणे इत्यादी गोष्टी करण्यास फार अवघड जाते आणि पालकांच्याही वैयक्तिक आयुष्यावर त्याचा परिणाम होतो. त्यांना सामाजिक कार्यास जाता येत नाही. आपले मूल अशा प्रकारचे आहे याबद्दल त्यांना कमीपणाची भावना निर्माण होते आणि अपराधपणाची भावना सुद्धा असते. त्यामुळे त्यांचे सामाजिक आयुष्य हे खालवते आणि घरामध्ये विशेष करून आईलाच मुलाची देखभाल करावी लागते. त्यामुळे तिचे इतर मुलांकडे, नवऱ्याकडे थोडेफार दुर्लक्ष होते. त्यामुळे कौटुंबिक समस्या निर्माण होऊन कौटुंबिक स्वास्थ्य सुद्धा खालावते. तसेच मतिमंदत्व असल्यावर सामाजिक समस्या काय निर्माण होतात हे पाहूया. यामध्ये सहसा मतिमंद मुलांचा स्वीकार इतर मुलेही करत नाहीत. अशी मुले इतर चांगल्या मुलांकडून उपेक्षिली जातात किंवा
हास्याचा विषय बनतात. त्यामुळे पालक त्यांना बाहेर जाऊ देत नाहीत. घरातच डांबून ठेवतात. तसेच अशा मुलांना धोक्याचीही जाणीव फारशी नसते. घरामध्ये इतर चांगली भावंडे त्यांचा स्वीकार करीत नाहीत. त्यामुळे मतिमंद असलेल्या मुलांमध्ये रागाची भावना निर्माण होते आणि त्यांच्या मनामध्ये संघर्ष निर्माण होतो. ती मुले नाउमेद होतात व अस्वाभाविक वर्तणूक दाखवितात. उदाहरणार्थ अस्वस्थ राहणे, आक्रस्ताळापणा करणे, तसेच खूप जास्त खाणे. कारण त्यांना प्रेम, वात्सल्य न मिळाल्याने ते खात राहत असतात. नेक्स्ट, मतिमंदत्व असलेल्यांमध्ये शैक्षणिक समस्या काय निर्माण होऊ शकतात ते पाहूया. यामध्ये सामान्य मुलांच्या बुद्धीपेक्षा अशा मुलांची बुद्धी कमी असते. त्यामुळे ते शाळेतही मागे राहतात. ते नेहमीच्या शाळेत जाऊ शकत नाहीत. त्यांच्यासाठी समाजामध्ये विशेष शाळा असल्याचे याबद्दल पालकांना माहीत नसल्यामुळे ते मुलांना घरातच ठेवतात. त्यामुळे ती आणखीनच उपेक्षिली जातात. पालक अशा मुलांच्या शिक्षणावर पैसा खर्च करण्यापेक्षा चांगल्या मुलावर अधिक पैसा खर्च करतात. नेक्स्ट, मतिमंदत्व असलेल्या मुलांमध्ये लैंगिक व वैवाहिक समस्या काय निर्माण होतात हे पाहूया. यामध्ये अशी मुले वयात आल्यानंतर त्यांचे लैंगिक कार्य स्वाभाविक असते. त्यामुळे मुलींच्या बाबतीत इतर लोक त्यांचा गैरफायदा घेऊन त्या कुमारी माता बनण्याचा धोका जास्त असतो. अशा मुलींचे लग्न होणे हा एक मोठाच प्रश्न असतो. अशा मुली मासिक पाळीची व्यवस्था स्वतः करू शकत नाहीत. त्यामुळे बऱ्याच वेळा अशा मुलींची हिस्टेरेक्टोमी करतात आणि मुलांच्या बाबतीत अशा मुलांचा समलिंगी व्यक्ती किंवा लिंगविषयक विकृती असलेल्या व्यक्ती गैरफायदा घेण्याची शक्यता असते. या लैंगिक समस्येमुळे सामाजिक समस्येमध्ये आणखीनच वाढ होतो. नेक्स्ट, मतिमंदत्व असलेल्या मुलांचा उपचार कसा करता येईल हे पाहूया. यामध्ये मतिमंदत्वावर समाधानकारक उपचार उपलब्ध नाही. कारण बुद्धीची पातळी वाढविण्यासाठी कोणतेही औषध या जगामध्ये उपलब्ध नाही. म्हणून झोपेची औषधे किंवा न्यूरोलेप्टिक औषधे इत्यादी औषधे वापरून अशी मुले शांत ठेवली जातात. अशा मुलांचे पुनर्वसन त्यांच्या बुद्ध्यांकाप्रमाणे करावे. समाजात मतिमंद मुलांसाठी विशेष शाळा आहेत. त्याबद्दल पालकांना मार्गदर्शन करावे. काही सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स असल्यास सायकोथेरपी द्याव्यात आणि पालकांना मुलांची चांगली काळजी घेण्याकरिता मार्गदर्शन करावे. नेक्स्ट, मतिमंदत्व होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपचार काय करता येतील हे पाहूया. यामध्ये नात्यांमध्ये लग्न करू नये याबद्दल समजून सांगावे. तसेच गरोदरपणी मातेला सदृढ व निरोगी राहून बाळंतपण शक्यतो दवाखान्यातच होऊ द्यावे. तसेच मूल होण्यासाठी मातेचे वय 35 वर्षापेक्षा जास्त असू नये. तसेच जन्मजात मेटाबॉलिक डिसऑर्डरचे निदान लवकर करून उपचार करावेत आणि गर्भोदकाची तपासणी करून जर काही जन्मजात विकृती असेल तर गर्भपात करून घेण्याचा सल्ला मातेला व पालकांना द्यावा. याचसोबत 5 वर्षापर्यंत वाढ विकास सदृढ व निकोप व्हावा या दृष्टीने काळजी घ्यावी. त्यांना सकस आहार द्यावा आणि योग्य वयात लसीकरण करावे. तसेच मतिमंदत्वाचे निदान हे मूल शाळेत जायला लागते तेव्हा निश्चित करता येते आणि समाजाला मतिमंदाच्या समस्याची माहिती देऊन त्यांचे सहकार्य मिळविता येईल. त्यामुळे त्यांच्या समस्या कमी होण्यास मदत होते. थँक यू.